पण आता ज्यावेळेस सेकंड इनिंगचा आपण बोलतोय फॉर लिव्ह इन, त्याच्यामध्ये एक्सेप्टन्स कसं आहे का? त्याच्यामध्ये पण पहिल्यासारखंच एक्सेप्ट मला सेम इश्यूज आहेत किंवा काही वेगळे इश्यूज आहेत? सेकंड इनिंगमध्ये जास्त इश्यूज आहेत. ओके. ॲट द सेम टाइम म्हणजे जरी तुम्ही ॲज अ ह्युमन तुम्ही मॅच्युअर आहात, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता, तरी पण तुमची मुलं इन्व्हॉल्ड असू शकतात, पेरेंट्स इन्व्हॉल्ड असू शकतात. बऱ्याच वेळा म्हणजे मी असं ऐकलेलं आहे किंवा असे लोकांशी बोललेले आहेत की जे म्हणलेत की मला वाईट टाकलं गेलं. ओके. हां. सो मग तुम्ही त्या वयात तुम्हाला वाईट टाकलंय तुमच्या मुलांनी, तुमच्या आईवडिलांनी, ते एक इमोशनल ट्रॉमा असू शकतो. कारण जेव्हा जसं जसं तुम्ही तुमचं वय वाढतंय तसं तसं तुम्हाला इनफॅक्ट जास्त फ्रीडम हवंय, जास्त ओपननेस हवा आहे, जास्त कम्फर्ट हवे आहे, जास्त तुम्हाला मज्जा पण करायची आहे, छान लाईफ एन्जॉय करायचं आहे. आणि त्या ह्याच्यात तुम्ही जर का सोशली कट ऑफ आहात तर देन यू आर लुझिंग ऑन द लुझिंग फ्रंट. ऑफकोर्स सोशल एक्सेप्टन्स, फॅमिलीचा एक्सेप्टन्स हा आपल्याला हवाच पाहिजे. म्हणजे मी मॅरेज असो लिव्ह इन असो, की तुम्ही तुमच्या फॅमिलीला कट ऑफ करून एखाद्या व्यक्तीबरोबर राहायला जाऊ शकत नाहीये, कारण ते तुमचा इंटिग्रल पार्ट आहेत.